बँका तुमचं जेव्हा सिबिल नावाचा एक सिबिल स्कोर म्हणून प्रकार असतो बँकेमध्ये, मला बऱ्याच जणांना माहिती नाही, कारण आपण त्या नादीत लागत नाही बँकांच्या, कारण मला माहिती आहे अडचणी किती आहेत बँकांमध्ये. पण तुम्ही 25,000चं कर्ज सुरू करायचं नसेल तरी, आलं लक्षात, नसेल तरी एक प्रॉपर्टी करायचं, ती करंट अकाउंट काढायचं आणि छोट्याशा कर्जाचा अर्ज करून घ्यायचा, किमान तत्पडीत नव्हता. ते कर्ज उचला, ते तुम्ही मग एफडी करा का आणखी काय करा, दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. पण तुमची ते रेग्युलर हप्ते गेले की तुमची मार्केटमध्ये पत वाढते. कर्ज घेणाऱ्या माणसाची कर्ज फेडल्यामुळे पत वाढते. टाटाचं तुम्हाला दिसतं एवढं मोठं साम्राज्य दिसतं, पण त्या साम्राज्यात जेवढे पैसे तेवढी बँकांचं कर्ज आहे. म्हणजे 2.5 लाख कोटी रुपये टाटाला कर्ज आहे. किंवा अडाणी रोज तुम्ही ऐकता, तर अडाणीला सुद्धा आपल्या सामान्य माणसाकडे पैसे आहे, त्याचं मोठं कर्ज आहे. अधिक लोकांचे पैसे आहेत शेअर मार्केटला. म्हणजे आपण कर्ज घेण्याला लागायचं कारण नाही, पण अट एकच ठेवायची की मी कर्ज रेग्युलर हप्ता भरेन. एक वेळ मी उपाशी झोपेन पण तो बँकेचा हप्ता टायमात जाईल, असं मनात पहिल्यापासून ठरवायचं. पण त्याच्यामुळे काय होतं, आपलं 25 ते 50चा 1 लाख 5 लाख 10 लाख असं आपण कर्ज घेऊ शकतो. आणि गरजेला आपण जर छोटे कर्ज घेत गेलो तर तुम्हाला मोठी कर्ज मिळेल, नाहीतर तुम्हाला ती मिळत नाही. बऱ्याच वेळा लेडीजचं काय होतं, नवरा बघेल, बँक पण करू बघतो, पैसे पण करू बघतो, खर्च पण तोच करतो आणि आपण फक्त सह्या करतो. तसं होऊन देऊ नका. म्हणून छोटं कर्ज रेग्युलर फेडा आणि पुढे पुढे चला. म्हणजे तुम्ही उद्योगचं जे गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन आहे त्याचा तुम्ही फायदा उचलू शकाल आणि पुढे जायला तुमची प्रगती होईल. कर्ज टाइमात फेडणं एवढं. आता ह्याच्यामध्ये आपण इनसिक्युरिटी कशी करावी, तर मी मागच्या वेळेस ते बोललो नाही. आपला इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स 100% आपण काढायचाच. माझी पद्धत अशी होती, जेवढं कर्ज त्याच्या तिप्पट आपला टर्म इन्शुरन्स. तर आपण असं टार्गेट ठरवायचं की आपल्याला 10 लाख कर्ज आपल्याला पुढे मागे घ्यायचं. तर 10 लाख